आजचा आपला पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत, त्याबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे, यंदा एकूण 128 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पहिलं विधान काय आहे? यंदा एकूण 128 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर दुसरं विधान काय आहे? यामध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार आहेत. दुसरं विधान काय आहे? तर 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 हे पद्मश्री पुरस्कार आहेत. आणि तिसरे विधान आहे, एकूण 34 महिलांचा या पद्म पुरस्कारांमध्ये समावेश आहे. तर हे सर्व विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. यावर्षी एकूण 128 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार आहेत. आणि त्याचमध्ये 34 महिलांचा काय आहे? समावेश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपण पद्म पुरस्कारांच्या बद्दल, पद्मविभूषण पुरस्कार जे 4 जणांना मिळालेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर पहिला पद्मविभूषण आहे लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांना. त्यांना सिव्हिल सर्व्हिस या क्षेत्रासाठी हा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर राधेश्याम खेमका यांना लिटरेचर अँड एज्युकेशन या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहेत कल्याण सिंग यांना पब्लिक अफेअर्स या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि प्रभा अत्रे या महाराष्ट्रीयन आहेत, यांना कला क्षेत्रासाठी किंवा आर्ट या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यापैकी पहिल्या तिघांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत, राधेश्याम खेमका आणि कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि चौथ्या ज्या आहेत प्रभा अत्रे या महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत, त्याबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. प्रश्न काय आहे? केंद्र सरकारने नुकतंच जे पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत त्यांच्याबाबत आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर पहिलं विधान पाहूया काय आहे. तर 13 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पहिलं विधान योग्य आहे. 13 व्यक्तींना हे मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये आता आपण दुसरं विधान पाहूया. महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. हे देखील विधान योग्य आहे. महाराष्ट्रातील एकूण 10 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि तिसरं विधान आहे, महाराष्ट्राला 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री जाहीर झाले आहेत. हे देखील विधान संपूर्ण योग्य आहे. कारण की महाराष्ट्राला 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर्व पर्याय योग्य आहेत. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022चे विजेते आणि क्षेत्र याबाबत बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पहिला पर्याय आहे, प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही जोडी योग्य आहे. दुसरी जोडी आहे, नटराजन चंद्रशेखर यांना उद्योग आणि व्यापार या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार मिळालेला आहे. हे देखील योग्य आहे. आणि सायरस पुनावाला यांना उद्योग आणि व्यापार या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार मिळालेला आहे. हे देखील योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने योग्य आहेत. आता आपण पद्म पुरस्कारांचे विजेते आणि त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत, जे की महाराष्ट्रातले हे 3 विजेते आपण जोड्या लावामध्ये घेतले आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि सायरस पुनावाला यांना देखील पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर बरोबर पर्याय ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे, लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्यासमोर जोडी दिलेली आहे पद्मविभूषण. तर हा पर्याय बरोबर आहे. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे, प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण. तर हा देखील पर्याय बरोबर आहे. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि तिसरा पर्याय आहे कल्याण सिंग. तर कल्याण सिंग यांच्यासमोर आहे पद्मविभूषण. तर कल्याण सिंग यांना देखील पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून सर्व योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर काय असणार आहे? सर्व योग्य आहेत.
आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. त्या अगोदर आपण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांबद्दल काही महत्त्वाचे जे विजेते आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि कोवॅक्सिन निर्माता भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा यला आणि त्यांची पत्नी सुचित्रा यला या दोघांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे झाले पद्मभूषणमधील काही महत्त्वाचे विजेते. आणि आता पद्मश्री पुरस्कारामध्ये काही महत्त्वाचे विजेते आपण पाहूया. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रामधून नीरज चोप्रा, प्रमोद भगत आणि वंदना कटारिया हे 3 खेळाडू आहेत. आणि महाराष्ट्रातून सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्कार कोणाकोणाला आहे तर नीरज चोप्रा, प्रमोद भगत, वंदना कटारिया आणि सोनू निगम हे महत्त्वाचे पद्मश्रीमधील काही विजेते आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021-22 या वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहील असा अंदाज वर्तवला आहे. प्रश्न काय आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMFने भारताचा 2021-22 या वर्षामध्ये विकास दर किती राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. तर यासाठी योग्य पर्याय काय असणार आहे तर पर्याय क्रमांक पहिला 9% एवढा विकास दर भारताचा राहण्याचा अंदाज IMFने वर्तवलेला आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकास दर 9% राहील असा अंदाज 2021-22 या वर्षासाठी वर्तवलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपल्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. नाणेनिधीने काय सांगितलेलं आहे तर नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्यामध्ये भारताचा विकास दर 9% राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. कोणत्या रिपोर्टमध्ये तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टमध्ये भारताचा विकास दर 9% राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकताच वर्तवलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय सशस्त्र दलांना 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्रे कोणत्या देशाच्या साब या कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. प्रश्न काय आहे? भारतीय सशस्त्र दलांसाठी 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्रे कोणत्या देशाच्या साब या कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वीडन देशाची ही कंपनी आहे साब. हिच्याकडून काय केलं जाणार आहे? भारतीय सशस्त्र दलांना 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्रे खरेदी केली जाणार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे फोटोमध्ये दिसते ते आहे 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्र. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पाठच करून ठेवायचा कारण की पहिली घटना आहे भारतामधली. तर पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरच्या किती जिल्ह्यासाठी पहिला डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स प्रसिद्ध केलेला आहे. प्रश्न काय आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरच्या किती जिल्ह्यासाठी पहिला डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स काय केलेला आहे? प्रसिद्ध केलेला आहे. कोणता इंडेक्स? डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीरमधील 20 जिल्ह्यांसाठी हा पहिला डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स काय करण्यात आलेला आहे? प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कोणाच्या हस्ते? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते तो काय करण्यात आलेला आहे? प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि आता आपण या रिपोर्टमधले किंवा या इंडेक्समधले पहिले 5 जिल्हे पाहणार आहोत. तर पहिला जिल्हा आलेला आहे 5 जम्मू, दुसरा आहे दोडा, तिसरा सांबा, चौथा पुलवामा आणि 5वा आहे श्रीनगर. तर या जिल्ह्यांचा आपल्याला तिसऱ्या जिल्ह्यापर्यंतचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहिला जम्मू, दुसरा डोडा, तिसरा सांबा. इतका क्रम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपला चुकता कामा नये. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे? नुकताच भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला नुकताच भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. कितवा? तर 73वा प्रजासत्ताक दिन. म्हणून उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक पहिला. आता आपण प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून 12 मार्च 2021
ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 आठवड्यांचा आझादी का अमृत महोत्सव सध्या काय करण्यात येत आहे, साजरा करण्यात येत आहे. आणि त्यामध्येच हा भारताचा प्रजासत्ताक दिन देखील आलेला आहे. तर हा त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा प्रजासत्ताक दिन ठरतो. आणि आझादी का अमृत महोत्सव कधीपासून कधीपर्यंत आहे, तर 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा 75 आठवड्यांचा जो कालावधी आहे तो काय म्हणून साजरा केला जातोय, तर आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. संविधान लागू होण्यापूर्वी कायदे भारत सरकार कायदा 1935च्या आधारे चालत होते. म्हणून मग कायमस्वरूपी राज्यघटना आणि स्वतःच्या प्रशासकीय मंडळाची गरज ओळखून भारत सरकारने 28 ऑगस्ट 1947 रोजी एक मसुदा समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार केली. आणि ती राज्यघटना कधी लागू झाली आहे, तर 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान लागू झालं. म्हणून तेव्हापासून भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. एवढी माहिती आपल्याला प्रजासत्ताक दिनाबद्दल असणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताच्या जय भीम या चित्रपटासोबत आणखी कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळालेलं आहे? प्रश्न काय आहे? ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताच्या जय भीम या चित्रपटासोबत आणखी कोणत्या चित्रपटास नामांकन मिळालेलं आहे? तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जय भीम या चित्रपटासोबत आणखी आपला भारताचा दुसरा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झालेला आहे. आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक पहिला मरक्कर हा चित्रपट जो आहे दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटाचं नामांकन ऑस्कर पुरस्कारांसाठी झालेलं आहे. म्हणजे भारताचे किती चित्रपट यावर्षी ऑस्करसाठी नामांकित झाले आहेत, तर 2 चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकित झालेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे जय भीम आणि दुसरा आहे मरक्कर. हे 2 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित करण्यात आलेले आहेत. हा आहे मरक्कर चित्रपट आणि हा आहे जय भीम चित्रपट. या दोन्ही चित्रपटांचं ऑस्करच्या पुरस्कारांसाठी नामांकन झालेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच CDRI ने ओमिक्रॉनच्या RT-PCR टेस्टसाठी कोणती किट बनवलेली आहे? प्रश्न काय आहे? सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटने ओमिक्रॉनच्या RT-PCR टेस्टसाठी कोणती किट बनवलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला ओम नावाची किट. ही सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटने बनवलेली आहे. कशासाठी? तर RT-PCR टेस्टसाठी. ओमिक्रॉनच्या RT-PCR टेस्टसाठी ओम नावाची टेस्ट किट बनवलेली आहे. आणि ही जी टेस्ट किट आहे याबद्दल आपण थोडी अधिकची माहिती जाणून घेऊया. तर ओमिक्रॉनच्या विशिष्ट चाचणीसाठी कोणत्याही सरकारी संस्थेने बनवलेले हे पहिले आणि स्वदेशी बनवलेले तिसरं किट आहे. हा मुद्दा देखील या ओम किटच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचा आहे की कोणत्याही सरकारी संस्थेने बनवलेला हा कोणत्याही सरकारी संस्थेने बनवलेली ही पहिली किट आहे आणि स्वदेशी बनवलेली तिसरी किट आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या खाजगी कंपन्यांनी विकसित केलेल्या अशा आणखी 2 किट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आणि ही जी किट आहे ओम ती किती तासामध्ये चाचणीचा निकाल देईल, तर 2 तासामध्ये ती चाचणीचा निकाल देईल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्न काय आहे? ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला कुझनगर. हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणता चित्रपट? तर कुझनगर हा चित्रपट. त्याला ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कितवा होता? तर 20वी आवृत्ती होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 20व्या ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट स्पर्धा विभागामध्ये भारतातील PS विनोथराज दिग्दर्शित कुझंगल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा काय केला आहे? पुरस्कार जिंकलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या बँकेने प्लॅटिना फिक्स डिपॉझिट योजना सुरू केलेली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या बँकेने प्लॅटिना फिक्स डिपॉझिट ही योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. या बँकेने ही प्लॅटिना फिक्स डिपॉझिट योजना सुरू केलेली आहे. कोणती योजना? प्लॅटिना फिक्स डिपॉझिट योजना. तर याबद्दल आपण थोडी अधिकची माहिती जाणून घेऊया.
तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक जी आहे तिची स्थापना ही 2017 साली झालेली असून हेडक्वार्टर हे बेंगळूर या ठिकाणी आहे आणि एम डी आणि CEO कोण आहेत तर इत्तिरा डेव्हिस हे त्याचे MD आणि CEO आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लॅटिना मुदत ठेव जी आहे ती 990 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण FDवर सामान्य नागरिकांना 6.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज मिळतं. तर प्लॅटिना FD ठेव या योजनेमध्ये 6.90% आणि 7.65% व्याजदर देण्यात येतो, म्हणजे 15 पॉईंटनं एक्स्ट्रा व्याजदर देण्यात येतो. मात्र FD मर्यादा ही किमान रक्कम 20 लाख आहे आणि कमाल रक्कम 2 कोटी रुपये आहेत आणि 1 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी या ठेवता येणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही योजना कोणत्या बँकेची आहे तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची ही योजना आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या संघाने 9वी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 जिंकलेली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या राष्ट्रीय संघाने 9वी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, लडाख या संघाने ही 9वी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. आता या आईस हॉकी चॅम्पियनशिपबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर या स्पर्धांचं आयोजन हे कझा या ठिकाणी झालं होतं, हिमाचल प्रदेशामधील कझा येथे या स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे. आणि आयोजक होते भारतीय आईस हॉकी असोसिएशन आणि सहभागी संघ होते एकूण 6. त्यामध्ये दिल्ली, लडाख, हिमाचल प्रदेश, चंदीगड, तेलंगणा आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस या विभागातून एकूण किती संघ सहभागी झाले तर 6 संघ सहभागी झाले होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचबरोबर आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.